तर भोंदू अशोक खराच्या निवासस्थानी पोलीस दाखल झालेले आहेत, त्याची थेट दृश्य आपण पाहतो आहोत। भोंदू खराची पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं सूत्रांकडून एकीकडे कळतंय, तर दुसरीकडे त्याच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। सध्या सगळीकडे त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे। अशोक खराची पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं कळतं आहे। पोलिसांचं पथक सध्या तिथे छाननी करत असल्याचं पाहायला मिळतं। ही थेट दृश्य आपण अशोक खराच्या घराबाहेरची पाहतो आहोत। शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अशोक खराच्या पत्नीची सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि त्या दरम्यानच पोलीस अशोक खराच्या घराजवळ गेलेले आहेत। मात्र अशोक खराची पत्नी कल्पना खरात ही फरार असल्याचं कळतंय। खराच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। कल्पना खरातला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। खराच्या नाशिकच्या घरी महिला पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। एसआयटीचं पथक तिथं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशोक खराची पत्नी कल्पना खरात ही फरार आहे। शिर्डीत गुन्हा दाखल झाल्यानंतर अशोक खराची पत्नी फरार असल्याचं कळतंय। दोन पथक पोलिसांची तिच्या मागावर आहे, तर दुसरीकडे कुठल्याही क्षणी अशोक खराची पत्नी कल्पना खरातला अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। एसआयटीचं हे पथक सध्या नाशिकमध्ये अशोक खराच्या घरी दाखल झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। अशोक खराच्या घरी एसआयटीचं पथक दाखल झालं। ही थेट दृश्य जी आहेत ती नाशिकमधली आहेत। अशोक खराच्या घरातली ही दृश्य आहेत। तिथं सध्या एसआयटीचं पथक त्याच्या पत्नीचा शोध घेत आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य सध्या झी 24 तासवर आपण पाहतो आहोत। अशोक खराची पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मात्र यावेळी दोन पोलिसांचे पथक तिच्या मागावर आहेत, तर दुसरीकडे एसआयटीची एक टीम सध्या त्याच्या घरी दाखल झालेली आहे। ही दृश्य आपण थेट पाहतोय। खराच्या घरी एसआयटीचं पथक दाखल झालेले आहेत। अधिकारी तिथं दाखल झालेले आहेत। सध्या अशोक खराच्या पत्नीचा शोध घेतला जातोय। कुठल्या प्रकरणात चौकशी करताय? कुठल्या गुन्ह्यात चौकशी करताय आपण आणि कशा संदर्भात? अरे इकडून माझा कॅमेरा, अरे इकडून बघ ना कॅमेरा। खराच्या घरी एसआयटी पथक दाखल झालेले, त्याची थेट दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। अशोक खराची पत्नी फरार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य सध्या स्क्रीनवर। एसआयटीचं पथक अशोक खराच्या घरी दाखल झालं। या संदर्भात ताजा अपडेट देतात आपले प्रतिनिधी सागर। सध्या एसआयटीचं एक पथक अशोक खराच्या घरी दाखल झालेलं आहे, काय नेमकं सुरू आहे तिथं? नक्कीच खरं तर एसआयटीचं पथक आणि महिलाचं पथक जे आहे ते आता सध्या अशोक खराच्या घरी पोहोचलेलं आहे। कल्पना खरात ही फरार असल्याची बातमी आपण दिलेली होती आणि त्याचवेळी हे एसआयटीचं जे पथक आहे आणि हे पथक आता अशोक खराच्या घरी पोहोचलेलं आहे। दृष्टबाला हे आरडी सर्कल परिसरात असलेलं त्याचं निवासस्थान आहे। या ठिकाणी सहकुटुंब अशोक खरात राहत होता। कल्पना खरात देखील याच घरात राहत होता। तिला अटक करण्यासाठी या ठिकाणी आता पथक जे आहे ते दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे तृप्तबाला जो बंगला ज्या ठिकाणी खरात राहतो त्या घराचा घर जे आहे ते लॉक असल्या कारणामुळे शेजारच्या घरातून या ठिकाणी प्रयत्न पथकच्या महिलांकडून आणि पोलिसांकडून या ठिकाणी आगोदी जाण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही कल्पना खरात ही फरार असल्याची वृत्त खरं तर आहे आणि तिचाच देखील शोध घेण्यासाठी आता सध्या एसआयटीचं पथक त्याच्या निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर या घरामध्ये सध्या कोणी नसल्याचं समोर येत आहे। त्याची गाडी त्यानंतर दुचाकी देखील घराच्या बाहेर उभी असल्याचं दिसतंय। अशोक खरातवरती खरं तर 10 गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबावरती देखील मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होताना पाहायला मिळतात। जमिनीचे गैरव्यवहार असेल किंवा इतर जे गुन्हे आहेत ते आता दाखल होताना पाहायला मिळतात। खरातच्या कुटुंबाची अडचणी देखील मोठ्या प्रमाणात वाढताना देखील पाहायला मिळतात। तर कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी खरं तर शिर्डी पोलीस टीम जी आहे ती नाशिकला दाखल होणार होती। मात्र या दृश्यांमध्ये जर बघितलं तर महिलांचं एक पथक देखील आता सध्या
या ठिकाणी दाखल झालेलं आहे. एसआयटीचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कल्पना खरात जी आहे ती सध्या फरार आहे आणि तिचा शोध जो आहे तो एसआयटीच्या मार्फतून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे महिलांचं जे पथक आहे हे सध्या आता हा जो गेट आहे तो खोलण्याचा जो प्रयत्न आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या घरामध्ये सहकुटुंब हा अशोक खरात राहत होता आणि या ठिकाणी तपासासाठी आणि कल्पना खरात तिला अटक करण्यासाठी हे पथक जे आहे ते आता सध्या या घरामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की ही कल्पना खरातला अटक करण्यासाठी ही टीम आहे ती आता सध्या इथं पोहोचलेली आहे. खरातच्या वरती 10 जे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या पत्नीवरती फसवणुकीचा जो गुन्हा आहे तो शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. आणि त्याचनंतर आता हे जे पथक आहे हे सध्या आता नाशिकच्या ह्या तृप्तबाला ज्या ठिकाणी खरात कुटुंब राहतं त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. खरात जे केलेल्या जे पराक्रम जे आहेत त्यामध्ये विशेष बाब म्हणजे त्यांनी अनेक बेनामी त्याची संपत्ती देखील मोठ्या प्रमाणात समोर येत असताना अनेक अधिकाऱ्यांबरोबरची तरी काही घर असेल जमिनी असेल हे देखील घेतल्याचं समोर येत होतं. आणि त्या संदर्भामध्ये अनेक जे जमिनी ज्या आहेत त्या कल्पना खरातच्या वरती तिच्यावरती नावावरती आहे. आणि सध्या जर बघितलं तर आता हे गेट खोलून हे पथक जे आहे ते सध्या आता या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहे. हे जे पथक आहे हे सध्या आता घरात घुसलेलं आहे आणि हे संपूर्ण आता पथक या घरामध्ये या सगळ्यांची झाडाझडती जी आहे ती घेणार आपल्याला पाहायला मिळत आहे. या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे पथक आता कल्पना खरात च्या घरामध्ये घुसलेला आहे तिचा शोध घेतलेला जातो आहे. शिर्डी पोलिसांच्या देखील एक पथक जे आहे ते नाशिकच्या दिशेने रवाना होत झाल्याचं आपल्याला समोर कळालेलं होतं. आणि त्यानंतर आता जर बघितलं तर एसआयटीचं महिलांचं जे पथक आहे ते आता सध्या या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हे जे एसआयटीचं जे पथक आहे ते आता सध्या इथे दाखल झालेलं आहे. महिलांचं पथक आहे आता ही कल्पना खरात जो आहे जी आहे तिला घेण्यासाठी तिला अटक करण्यासाठी हे पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. कारण आपल्या आयडी सर्कल परिसरात असलेलं तृप्तवाला हा बंगला आहे ज्या ठिकाणी अशोक खरात या ठिकाणी राहत होता सहकुटुंब राहत होता. या ठिकाणी अनेक नेते असतील अनेक मोठमोठे व्यावसायिक असेल याच ठिकाणी अशोक खरातला भेटण्यासाठी येत होते. आणि त्याचबरोबर याच ठिकाणी अनेक याच घरामध्ये जी कल्पना खरात आहे जे अशोक खरातची बायको आहे तिच्या या ठिकाणी अनेक तिच्यावरची जमिनी ज्या आहेत त्या घेतल्याचं समोर आलेलं होतं. अनेक सातबारे जे आहेत ते आपल्याला समोर पाहायला मिळालेले होते. आणि त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तिच्याबद्दल एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता. या फसवणुकीच्या गुन्ह्याबरोबर कल्पना खरात बरोबर आणखी 5 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. आणि याच गुन्ह्याच्या अंतर्गत मध्ये आता सध्या एसआयटीचं पथक जे आहे ते आता ह्या बंगल्यामध्ये शिरलेलं आहे. आणि हे पथक आता कल्पना खरातचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतं. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कल्पना खरातला अटक करण्यासाठी हे पथक आलेलं आहे. यावेळेस आपण आधी आलो होतो त्यावेळेस देखील आपण त्यांच्या शेजार असलेल्या केअरटेकर वॉचमनला आपण विचारायचा प्रयत्न केला होता की अशोक खरात अटक झाल्यानंतर जे कल्पना खरात सहकुटुंब इथे राहत होत्या त्या ठिकाणी किती दिवसांपासून त्या इथे राहत नव्हत्या आणि काही कुठे गेलेले आहेत तर त्यांच्याकडूनच आपल्याला माहिती मिळाली आहे की अशोक खरात अटक झाल्यानंतर कल्पना खरात आणि त्यांच्या मुलीची तब्येत बिघडली होती म्हणून ते एका बाहेरगावी गेल्याचं समोर आलेलं होतं. आणि त्यामुळे हे गेल्या 3 ते 4 दिवसापासून हा बंगला बंद आहे असं समजलं होतं. मात्र आता जर बघितलं तर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कल्पना खरात जी आहे ती फरार झाल्याचं समोर येत आहे. त्यासाठी नाशिकला एक शिर्डीकडून पथक आलेलं आहे आणि त्याचबरोबर ती शिर्डी पोलिसांनी एक पुण्याला देखील पथक पाठवलेलं आहे. मात्र आता प्रत्यक्षात जर बघितलं तर एसआयटीचं पथक जे आहे ते आता या बंगल्याच्या इथं पोहोचलेलं आहे घरामध्ये शिरलेलं आहे. आणि आता सध्या या ठिकाणी जर बघितलं तर आता घरामध्ये या सगळ्या परिस्थितीची जी झाडाझडती जी आहे ती आता सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महिलांचं हे पथक जे आहे ते आता इथे दाखल झालेलं आहे. सध्या कल्पना खरातचा शोध जो आहे तो एसआयटीच्या पथकातून केला जातोय. धन्यवाद सागर ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण स्क्रीनवर पाहतोय. खरातच्या घरी एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे. सध्या त्याच्या पत्नीचा शोध सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पाहायला मिळत आहे कल्पना खरात यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने हा गुन्हा फसवणुकीचा दाखल झालेला आहे तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. कल्पना खरातचा सध्या शोध सुरू आहे. या बंगल्यामध्ये जर नाशिकच्या एसआयटीच्या टीममधील महिला अधिकारी सुद्धा तिथं उपस्थित आहेत. कोणत्याही क्षणी यावी खरातच्या पत्नीला म्हणजे कल्पना खरातला अटक होऊ शकते. ठिकाणी
आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी काही पोलीस या आधी देखील तैनात केलेले होते आणि त्यानंतर ही अटकेची कारवाई केलेली होती आणि त्यासोबत आता कल्पना